म्हण. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. जय श्री महाकाल. गेट बंद करायला गेलाय आणि म्हणतो चला उतरा. कसा आहे कैसा आहे मेरा भाई. तो फायनली निघायची वेळ आलेली आहे आणि मी बसणार आहे मागे, कारण की माझ्या डॅडूने शिकवलंय डाऊन टू अर्थ राहायचं, जास्त फुगीरपणा नाही करायचं. तो पण तसंच आहे, हाय ना रे डॅडू. नमस्कार. तो पण तसाच आहे, त्याला पुढे बसवा मागे बसवा काही फरक पडत नाही. इव्हन आमचा भैयू पण तसा आहे, तो जर गाडी चालवत नसताना बिचारा मागे जाऊन बसला असता. हाय का नाही डॅडू. आमचे सगळे डाऊन टू अर्थ आहेत. हे आमचे डॅडू आणि मॉमीचे संस्कार नाही तर चपेडच पडते आम्हाला. आमचं एवढं मोठं एज झालंय, आमची लेकरं आता आमच्या बरोबरीला असते तरी पण आमचे मम्मी पप्पा आम्हाला चुकीचं वागले की फटके. कधी मारलं नाहीये कारण की आम्ही तशी वेळ नाही येऊन दिली, आम्ही खूप संस्कारी मुलं आहोत. एनिवेज मी ड्रेस चेंज केलेला आहे, पंजाबी ड्रेस घातलाय आणि अजून पण चेंज करणार आहे. स्टेडियम. आणि इकडे यांची चालली लगबग, डब्बे ठेवायचं, सामान ठेवायचं. सो फायनली मम्मी आणि मी बसलेलो आहोत मागे. हाय कर मम्मी. हाय कर. ऑडियन्सला म्हणलेलं आहे गप्पा मारत जाईल आणि बोलायला पण टाइम नाही नाही मारणार, पण आता सध्या खूप काम आहेत, खूप बिझी आहे. जेव्हा रिलॅक्स होईल तेव्हा खूप गप्पा मारल. स्टेडियम. सो इकडे आहे कोमलच्या काकांचं दुकान. दिसत नसेल तुम्हाला जाळीत ना. सो कोमलच्या पप्पांचं आणि काकांचं दुकान आहे. हे पप्पांचं आहे. सो हे पप्पांचं आहे आणि हे काकाचं आहे तिच्या. आणि तुम्हाला वाटत असेल मी इकडे खूप दुःखात असले, तर असं काही नाही आहे. इकडे फुल AC आहे आणि तिकडे मम्माच्या तिकडे पण दुसरा AC आहे. फुल एकदम AC, मस्त कूलिंग आहे आणि एकदम स्लिपिंग वाला एकदम भारी गाडी आहे. काय टेन्शन नाही, किधर भी भेटू, फुल जगा आहे फुल. त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका. ब्रो इकडे खूप मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणून खूप जास्त ट्रॅफिक आहे. ती गाडी टोकली मागं बघ. हा बघितली गाडी ठोकली. हे बघा इकडे गाडी ठोकली आहे, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. वैताग आला, एवढं ट्रॅफिक लागलंय. आहे ना पप्पा, किती ट्रॅफिक लागलं. आत्ताशी आम्ही उतरलोय आणि बसलोय. जाम वैताग आलाय खरंच, आणि त्याच्यात मला उपवास करायला लावलाय ह्या लोकांनी. तर फायनली खाऊन झालेलं आहे आणि आता मी गाडीत येऊन बसले, कारण की मला खूप असं कधी पोहोचेल असं झालं. इतकं ट्रॅफिक आहे काय सांगू तुम्हाला. आम्ही उगाच एका ठिकाणी 15-20 मिनटं थांबलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला खूप लेट झालं आहे. आम्ही कधीच पोहोचायला पाहिजे होतं, पण अजून आम्ही इकडेच आहेत. आता इकडे तुम्हाला कळणार नाही, मला पण सांगता नाही येणार आम्ही नेमकं कुठे आहेत ते. सो एनिवेज कधी पोचतोय, कसं जातोय, सगळं तुम्हाला दिसेलच. त्यासाठी स्टे गाईज. घ्यायचं आहे का काय तुम्हाला. सो जय जलाराम मधनं घेतलेला आहे आजीला खायला. हे आमच्या आत्याचं फेवरेट ब्रँड आहे. आय थिंक कुठे गेलं रे याचं ना. हां, जय जलाराम बेकरी. वेलकम लाडू. हॅलो. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. इकडे माझी आजी, कोमलची आजी म्हणजेच पप्पांची मम्मी, माझे पप्पा, माझी बहीण तनू जी सगळ्यांना माहितीच आहे, आणि माझी दुसरी आजी, असे सगळे बसलेले आहेत. सो ही आजीची जाऊ आहे, दुसरी आजी म्हणजे. आणि माझी ही जोडी आणि लुगडं घालून कॅमेराकडे बघते ती माझी सख्खी आजी आहे, पप्पांची मम्मी. हा माझा भाऊ आहे, लहान काकाचा मुलगा. तिथे माझे आजोबा बसलेले आहेत, तिकडे कोमल आणि कोमलची मम्मी आहे. आणि हे आमचं मंदिर आहे महादेवाचं. सो आमचं ग्रामदैवत महादेव आहेत, उदलकेश्वर. सो अशी काहीशी माझी फॅमिली आहे.
आणि आता गडबड चाललेली आहे मम्मीची की तिला कुरडई तळायची होती, कुरडई पापड आणि भजे, कारण की तिने तळण काम केलेलं काही गाडीत घेतलं नाही. आमटी, भात आणि पोळ्या आणि नैवेद्य असं बनवून घेतलेलं. कुरडई वगैरे सगळं तिने घरून घेतलं आणि इथं आल्यानंतर तिने भजे, कुरडई, पापड तळलेला आहे. म्हणजे एकट्या मम्मीने नाही, आजीने मदत केली, कोमलच्या मम्मीने, कोमलने, मी नैवेद्य भरले, असं सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेस सगळ्यांवरती कॅमेरा फिरवणं शक्य होत नाही, मेमरीचा पण प्रॉब्लेम होतो. सो जेवढं शक्य तेवढं दाखवलं. चाललं आता आम्ही देवाला. सो माझ्या सवाष्णी आहेत म्हणून आम्ही आलोय. सगळेजण माझ्या एकटीसाठी आलेत आणि एवढा गोंधळ चाललाय सगळा. इकडे माझे आजोबा काय म्हणताय? हाय करा सगळ्यांना, असं करा हाय. हा माझा नाना बैलगाडी घेऊन चालला. बरं आहे का? सो हे आहे माझं गाव. किती सुंदर दिसतंय तुम्ही बघू शकता. हा व्ह्यू सिटीमध्ये दिसणारच नाही आपल्याला. माझं डोंगरामध्ये वसलेलं छोटंसं गाव आहे जे खूप सुंदर आहे. इन डिटेल व्हिडिओ मी परत कधीतरी नक्की बनवेल. स्वतः आम्ही मावळ्यांना आलेलो आहोत. सो हा व्हिडिओ इथेच संपूया, तर खूप मोठा होईल. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टील दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.